कोदाळी येथे श्री माऊली देवी यात्रा भक्तिमय वातावरणात माजी आमदार राजेश पाटील यांनी घेतले देवीचे दर्शन. मंदिर परिसराच्या विकासासाठी प्रयत्न सुरू ठेवणार. चंदगड तालुक्यातील कोदाळी इथं सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या श्री माऊली देवी यात्रेला यंदा भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पारंपरिक धार्मिक विधी, भजन कीर्तन आणि भाविकांच्या मोठ्या गर्दीमुळे यात्रेचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. या यात्रेला चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील यांनी उपस्थित राहून श्री माऊली देवीचं दर्शन घेतलं. यात्रेच्या शुभारंभाप्रसंगी यात्रा समितीच्या वतीनं त्यांचा पुष्पहार, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती विलास नाईक, उपसभापती संज्योती मळवीकर तसंच जिल्हा परिषद सदस्या रचना गावडे यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना राजेश पाटील यांनी श्री माऊली देवी मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचं सांगितलं. मंदिर परिसराचं सुशोभीकरण, भाविकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा आणि परिसराचं सौंदर्यीकरण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी पंचायत समिती सदस्य कलाप्पा भोगण, सदस्य पांडुरंग बेनके, सरपंच राहुल गावडे, महादेव प्रसादे, यात्रा समितीचे पदाधिकारी तसंच परिसरातील हजारो भाविक उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही चंदगड तालुक्यासह कर्नाटक आणि गोवा राज्यातून मोठ्या संख्येनं भाविक यात्रेसाठी आले होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.